खरं तर आज राज्यभरामध्ये परिणाम करणारी ही बातमी ठरू शकते। ई चलान विरोधात आज वाहतूकदारांचा संप आहे आणि स्कूल बस संघटनांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे। ऐन परीक्षेच्या हंगामामध्ये वाहतूकदारांचा हा संप सुरू होतोय आणि या संपामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ई चलान प्रणालीतल्या त्रुटींमुळे वाहन मालक सध्या त्रस्त आहेत। कायदेशीर प्रक्रिया न पाळता 90 दिवसांमध्ये कोर्टात केस न पाठवणं, अस्पष्ट फोटोंवर दंड लावणं, स्कूल बससह ट्रक, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि अवजड वाहनांवर जाचक दंड आकारणं यावर वाहन चालकांची तीव्र नाराजी आहे आणि याच मुद्द्यांवरून त्यांनी आज संप पुकारलेला आहे। या संपाला स्कूल बस संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे अर्थातच याचा परिणाम हा सध्या परीक्षांच्या हंगामावर होणार आहे। त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। माझे सहकारी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, आजपासून वाहतूकदारांचा संप आहे, बस संघटनांनी सुद्धा स्कूल बस संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे कशा पद्धतीने आज हा संपाचा सगळा परिणाम जाणवू शकतो, काय नेमके या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, खरं तर बघितलं तर राज्यामध्ये सध्या ई चलन विरोधामध्ये आता एक मोहीम उभी राहिलेली पाहायला मिळते। खरं तर मार्च एंडिंग आणि किंवा मार्चचं टार्गेट ठेवून सातत्याने वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांकडून ई चलनाचा वापर केला जातो आणि याच्याच विरोधामध्ये आता वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या आता आक्रमक झालेल्या आहेत। आज मुंबईसह अनेक राज्यांमध्ये ही संघटनेचं आज आंदोलन आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुण्यामधली रिक्षा संघटना असेल किंवा मालवाहतूक संघटना असेल, या रिक्षा संघटनेकडून पण या ठिकाणी आता पुण्यामध्ये 11 वाजता आंदोलन केलं जाईल। तर मुंबईमध्ये सगळ्यात मोठी ट्रान्सपोर्ट असलेली बॉम्बे गुड्स असोसिएशन जे आहे तिने सुद्धा या ठिकाणी संपाला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे आता आपण बघितलं तर या संपामध्ये मालवाहतूक संघटनांबरोबर वेगळ्या ज्या संघटना आहेत, छोट्या संघटना, त्यासुद्धा यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहिलं आहेत। महत्त्वाचं म्हणजे या संघटनेला आता स्कूल बस संघटनेने पण पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळेमध्ये ही संघटना जर आंदोलनामध्ये सहभागी झाली तर मुलांच्या शिक्षणावर किंवा परीक्षेवर याचा परिणाम होऊ शकतो। एवढंच नव्हे तर आज काही ठिकाणी रस्तेसुद्धा या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे, कारण ज्या संघटना ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि जे राज्य सरकारने ई चलन व्यवस्था जी वापरलेली आहे त्या चलनाच्या विरोधात ही प्रामुख्याने आंदोलन आपल्याला पाहायला मिळतात। महत्त्वाचं म्हणजे RTO विभागाकडून जे वाहन फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं त्यालाही विलंब होत असल्यामुळं जे मालवाहतूक संघटना आहेत त्या या ठिकाणी आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आजच्या आंदोलनामध्ये जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरात मालवाहतूक संघटना असतील, रिक्षा संघटना असतील, शालेय बस वाहतूक संघटना आहेत त्या सुद्धा या संपामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। अशा प्रकारचा हा संप असू शकतो। अर्थात या संपाची किती मोठी व्याप्ती आहे बघणं दिवसभरामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।